कोळी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. देवाभाऊचे आश्वासन ठरले फोल, कोळी समाजात तीव्र संताप. प्रतिनिधी राजू थेरोकार. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. दिनांक 16 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा येथे कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री पहाडसिंग सुरडकर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर महादेव कोळी समाज तीव्र संतापाने पोहोचला. सर्टिफिकेटसाठी निवेदन देण्यासाठी आले असताना जिल्हाधिकारी साहेब कार्यालयात उपस्थित नव्हते. काही कारणास्तव रजेवर असू शकतात किंवा बाहेरही कामानिमित्त असू शकतात. तर निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द करण्यात आले. निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी समाजाला आश्वासन दिले होते की कोळी समाजाचे सर्टिफिकेट तसेच कोळी समाजाचे आरक्षण तुम्हाला आम्ही देऊ, परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारचे आरक्षण किंवा सर्टिफिकेट आम्हाला मिळालेले नाही, अशी कोळी समाजाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी निवेदनकर्त्यांनी तसेच कोळी समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करताना माध्यमातून सांगितले की यांनी वेळोवेळी समाजाला वेठीत धरले आणि समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाज बांधवांनी एकच निर्णय घेतला. यानंतर या सरकारने आमच्या जातीचा विचार नाही केला तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाज बांधव त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असे गंगाधर भाऊ तायडे यांनी म्हटले. तर सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा सर्व समाज बांधवांनी यावेळी निर्धार घेतला व निदर्शने केली. आमच्या माध्यमातून शासनाला कोणत्या मागण्या केल्या ह्या जाणून घेऊया. बातमी संकलन छायांकन आमचे प्रतिनिधी राजू थेरोकार यांनी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये कोळी महासंघाच्या माध्यमातून शिवसेना भाजप युती सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. मात्र अनेक वर्षापासून आमची मागणी असून सुद्धा आजपर्यंत आम्हाला सुलभरित्या जात प्रमाणपत्र मिळत नाही. आणि आता जर या महायुती सरकारने जर आमचा निर्णय जर लावला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेना भाजप युती सरकारच्या विरोधात उतरण्यास आम्ही कधी तयार राहू अशी भूमिका. हे कोळी महासंघाने 2014 मध्ये CM साहेब आपले देवाभाऊ यांनी कोळी समाजाले चुनाभट्टीवरती 2014 मध्ये आपलं जर सरकार आलं तर कोळी समाजाचा जो हा मुद्दा आहे, जो समाजावर जो अन्याय होऊन राहिला आहे, हा आमचं सरकार येता खेपी तुमचा प्रश्न आम्ही हा सॉल्व करू, असे हे देवाभाऊनं आमच्या समाजाला फार मोठं आव्हान करेलं आहे. तरी 10 वर्ष निघून गेले तरी आमच्या समाजाचा जो मुद्दा सर्टिफिकेटचा आहे हा थांबलेला आहे. आता एक देवाभाऊनं आणि रमेश दादा एक कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधान परिषद आमदार यांनी खूप 10 वर्षापासून संघर्ष हा चालू केलेला आहे. आणि मंत्रालयामध्ये देवाभाऊ CM साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी 2-3 वेळा मिटिंगा झाल्या आणि सर्व महाराष्ट्रभर कलेक्टर ऑफिसवर कोळी महासंघाचे निवेदन कलेक्टर साहेबांना आज महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात आम्ही देत आहोत. जर आता आमचा जर सरकारने जर विचार केला नाही तर कोळी महासंघ हा महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे. पण आम्हाला एक आशा आहे, देवाभाऊकडे सर्व आमच्या समाजाचं खूप लक्ष लागलं आहे की देवाभाऊच हे काम करू शकतात. आणि आम्हालाही पण आशा आहे की हे आपलं काम झाल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही. आणि रमेश दादांनी जे कष्ट आणि संघर्ष केला त्यांच्यासोबत हा पूर्ण जिल्हा हा त्यांच्या पाठीशी आहे, एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. नाव तुमचं काय पद आहे? माझं नाव पहाडसिंग सुरळकर, विदर्भ अध्यक्ष आणि महाराष्ट्र. गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये महादेव कोळी समाजाला सुलभरित्या जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. हा आमच्यावरती खूप मोठा अन्याय या ठिकाणी होत आहे. आणि आज महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते माननीय रमेशदादा पाटील साहेब, कोळी महासंघ प्रदेश अध्यक्ष तथा माजी विधान परिषद आमदार यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निवेदन देऊन शासनाकडे आमची मागणी आहे की महादेव कोळी समाजाला सुलभरित्या जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. या उद्देशाने आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिलं की आमच्या समाजावर होणारा अन्याय हा तत्काळ
दूर करून आम्हाला सुलभरित्या जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. सदर आमची मागणी जर तात्काळ पूर्ण न झाल्यास या बुलढाणा जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मी गंगाधर तायडे कोळी महासंघ बुलढाणा इथून बोलतो आहे.